एक महत्त्वाची बातमी समोर येते। ठाणे विधान परिषद अखेर बिनविरोध होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतलाय। रवींद्र फाटक यांची आता बिनविरोध निवड झाली। रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली। महाविकास आघाडीने आपला उमेदवार दिला होता, मात्र आता अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्यामुळे ठाणे विधान परिषद अखेर आता बिनविरोध झाली। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतलाय, त्यामुळे रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाली। आणि याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। सध्या आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत स्वतः रवींद्र फाटक जोडले गेलेले आहेत। कुणाल, खरं तर रवींद्र फाटक यांनी आत्ताच विजय मिळवलाय, विजयाचा गुलाल उधळलाय। अजून निवडणूक व्हायचे, मतदान व्हायचे, मात्र त्याआधीच त्यांनी आता गुलाल उधळल्याचं पाहायला मिळते। काय त्यांची पहिली प्रतिक्रिया? नक्कीच कल्याणी, खरं तर या निवडणुकीच्या आधीच चुरस पाहायला मिळत होती, कारण भाजपला ही जागा हवी होती आणि त्यानंतर महाविकास आघाडीने अर्ज दाखल केल्यानंतर दुरंगी लढत या ठाण्यामध्ये पाहायला मिळणार होती। मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता बिनविरोध निवड जी आहे ती रवींद्र फाटक यांची झालेली आहे। माझ्यासोबत रवींद्रजी फाटक आहेत। सर, सर्वप्रथम तर खूप खूप अभिनंदन। आणि वाटलं होतं का ही निवडणूक बिनविरोध येईल? कारण ठाण्यामध्ये आता एक पॅटर्न राबवला जातोय बिनविरोधचा, कारण नगरसेवक देखील बिनविरोध आले आणि आता ही जागा देखील बिनविरोध आली। सन्माननीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, मुख्य नेते, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महायुतीच्या सर्वच आमचे ठाण्यातले सर्व नेते, खासदार, आमदार आणि माझे सहकारी सर्वच माझे मतदार नगरसेवक यांचं मनापासून मी अभिनंदन करते। यांच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली। पण 4 वर्ष कुठेतरी प्रतीक्षा होती आणि सभागृहामध्ये 4 वर्ष जायला उशीर झालेला आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या। आता ही बिनविरोध निवड झाल्यानंतर काय नेमकी प्रतिक्रिया? पण नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या कोविड असल्यामुळे इलेक्शन होऊ न शकल्यामुळे हे इलेक्शन पुढे गेले होते। जेव्हा महानगरपालिका नगरपालिका हे इलेक्शन झाल्यानंतर इलेक्शन डिक्लेअर झाली आणि डिक्लेअर झाल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली आणि मला वाटतं की माझी मनाची इच्छा होती ती पूर्ण झाली। पण या विजय मिळाल्यानंतर वरिष्ठांचे काही फोन वगैरे शुभेच्छांचे? सन्माननीय शिंदे साहेबांचा सगळ्यात पहिला फोन आला मला। शिंदे साहेबांनी अभिनंदन केलं, आमचे सर्व ठाण्याचे रवींद्र चव्हाण साहेबांनी अभिनंदन केलं, त्याचबरोबर सर्वच माझे ठाण्यातले नेते सर्व फोन करत आहेत। मंत्री प्रताप नाईकांचा फोन आला। त्याच्यामध्ये आपले सर्वच नेते आणि मी सगळ्यांना भेटणारच आहे। त्या माध्यमातून मला ही विरोधी पक्षाने जी मला हे दिलं माझ्या सहकार्य म्हणजे केल्याबद्दल त्यांचं पण मनापासून मी अभिनंदन करतो। की याच्याकडे आमच्याकडे जेव्हा मी उमेदवारी भरल्यानंतर किंवा आमच्याकडे संख्याबळ असल्यामुळे आमचा विजय निश्चित होता, पण त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं पण मनापासून धन्यवाद त्या माध्यमातून। नक्कीच कल्याणी, एकंदरीत पाहायचं झालं तर ही निवडणूक आता चुरशीची होणार होती, दुरंगी लढत होणार होती, मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर आता रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते। कुणाल, खरं तर महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा संजय राऊत वारंवार म्हणत होते आम्ही 17 ठिकाणी सुद्धा उमेदवार देणार आणि निवडणूक होणार असंच म्हणत होते, मात्र ठाण्यातून अभिजित पवार यांनी माघार घेतली। नेमकी का त्यांनी माघार घेतली? त्यांना कुणी वरिष्ठांनी फोन केला का? काही दबाव होता? त्या संदर्भात काय म्हणतात रवींद्र फाटक? नक्कीच सर, कुठेतरी संजय राऊत असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते की 17 जागेवर आम्ही आमचे उमेदवार उभे करू, मात्र या जागेवरती महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतलेली आहे। कुठेतरी दबाव होता का त्यांच्यावरती, की मतांची गोळाबेरीज त्यांना जमली नाही? दबाव असा विषयच नाही। बघा, समोर 1063 मतं आहेत, 63 मधून 900 मतं तर आमचीच आहेत आणि विजय सरळ सरळ असल्यामुळे समोरचे उमेदवार महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना पराजय दिसतच होता आणि त्या माध्यमातून शेवट त्यांनी पण विचार केला सर्वांनी, बाबा इलेक्शन न करता आपण जर पुढे गेलो तर पराजय असल्यामुळे हा त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल महाविकास आघाडीचं आणि उमेदवाराचं मनापासून मी अभिनंदन करतो। नक्कीच कल्याणी, जर पाहायचं झालं तर मतांची कुठेतरी गोळाबेरीज 900 मतं जी आहेत ती महायुतीची असल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या मतांच्या गोळाबेरीच्या माध्यमातून कुठेतरी महाविकास आघाडीच्या जो उमेदवार आहे त्याने माघार घेतली असल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलं। कुणाल, धन्यवाद रवींद्र फाटक यांच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर रवींद्र फाटक यांच्या आता विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे।